श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 18. श्री गणेशाय नमः. जय जयाजी विदिलासा, हे गोविंदा श्रीनिवासा, हे आनंद कंदा परिशा, पाहि माम दिनबंधो. हे केशवा केशी मर्दना, हे माधवा मधुसूदना, हे पूतना प्राण शोषणा, पांडुरंगा रुक्मिणीपते. काय माझ्या आहे मनी, ते तू जानसी चक्रपाणी. तेच कारे तुझ लागुनी, बोलून दावू पद्मनाभा. भक्त जी जी इच्छा करी, ती ती तू पुरविसी श्रीहरी. ऐसे पुराणा भीतरी, आहे वर्णन बहुसाड. म्हणून माझ्या मनोरथा, पूर्ण करा पंढरीनाथा. सोडा मनीची कठोरता, दास गणू हा तुझा असे. अकोटाचे शेजारी, मुंडगाव नामे एक नगरी. तेथे बायजा नामे खरी, समर्थाची भक्ती न असे. हळदी मळ्याच्या वंशात, तिचा जन्म झाला सत्य. शिवराम नामे इचा तात, भुलाबाई जननी असे. बायजाचे बाळपणी, लग्न झाले होते जाणी. ललाटी जे विधात्यांनी, लिहिले असेल तेच घडे. बायजा आली तारुण्यात, गर्भाधान करण्याप्रत. घेऊन गेला तिचा तात, जामाताच्या गृहासी. परी उपयोग नाही झाला, जमात षड होता भला. तेने जनक जननीला, शोक आला अनावर. बाईजेकडे पाहून, जननी करी रोदन. माझ्या बाईचे तारुण्य, वांज पाहू राहते. भुली म्हणे शिवरामासी, बायजान ठेवा ऐशी. दुसरा नवरा करून इसी, देणे आहे भाग पहा. शिवराम म्हणे त्यावर, ऐसा नको सोडू धीर. हा पुरुषत्वाचा प्रकार, खरा एकदम कळेना. काही दिवस वाट पाहू, नको ऐसी अधीर होऊ. बायजासी एकटेच ठेवू, तिच्या सासूरवाडीला. नपुंसकत्व अधोपरी, आले असेल त्याला जरी. ते औषधाने होईल दुरी, वाट पाही यास्तव. ऐसे उभयंता बोलून, बायजाशी तेथे ठेवून. आले मुंडगाव कारण, आपुल्या घराते. बायजाचे वय 15-16, वर्ण काढा सावळा. तारुण्याने मुसमुसलेला, होता जिचा शरीर भाग. डोळे नाक पाणीदार, बांधा उंच मनोहर. जिला पाहता अंतर, कामुकाचे मोहित होई. तिच्या थोरल्या दिरासी, पाहुनी या बायजासी. इच्छा जाहली मानसी, संभोग तिचा करावया. त्याने प्रयत्न केले नाना, वळवाया तिच्या मना. म्हणू लागला क्षणा ऐसे बायजा कारणे. हताश ऐसी मुडी न होई, मीच तुला पतीचे ठाई. आमरण करीन पाही, तुझे वेडे संगोपन. झुरणे देहे सोडून, आनंदीत ठेवी मन. वेडे आजपासून, मीच नवरा समज तुला. ऐसे त्याने सांगावे, चाडे नाना करावे. काही आमिष दावावे, चित्त तिचे भुलवावया. परी उपयोग होईना, बायजीच्या न हे येई मना. ती म्हणे हे नारायणा, कारे दैन्य मांडलेस. बालपणापासून ध्यायले मी तुझे चरण. त्याचेच काहे मज लागून, फळदृष्टी पडावे. जयाचा मी हात धरिला, तो ना पुरुष कडून आला. देवयोग समजून चुकला, संसार नशिबी नाही मम. बरे झाले तुझ्या ठाई, चित्त आता रमले पाही. कृपा करी रे शेषशाही, स्पर्श पुरुषाचा न हो मला. ज्येष्ठ दीर एके दिवशी, येता झाला बायजा पासी. आपुला हे तू कडविण्यासी, रात्रीची या समयाला. तो बायजेने इन्कार करून केले उत्तर. कैसी लाज तिडभर, नाही उरली चित्ती तुझ्या. तू माझा ज्येष्ठ दीर, पित्या परीस साचार. सोड हा अविचार, स्वैर ऐसा होऊ नको.
ह्यातीयेच्या भाषणा तो ना आणि मुडी मना होता कामाची वासना नीती लया जातसे अंगावरी टाकण्या हात जो तो पाही इतक्यात तयाचा तो थोरला सूत माडीवरून पडला हो खोक पडली डोक्यासी बाईजेने धरले त्यासी बसवून आपल्या मांडीसी औषध लावू लागली हो बायजा म्हणे ज्येष्ठ धीरा या गोष्टीचा विचार करा अभिलाष तो नाही बरा परस्त्रियेचा केव्हाही मुलगा पडलेला पाहून भय पावले त्याचे मन अनुताप त्यासी झाला पूर्ण केलेल्या कर्माचा त्याने नाद सोडिला सदनी निवांत राहिला पुढे शिवराम घेऊन गेला कन्येस आपल्या मुलगावी मुलाई म्हणे पतीसी चला जाऊ शेगावासी महाराजांते पुसयासी पुढील भाकीत बायजेचे ते मानले शिवरामासी आला घेऊन कन्येसी महाराजांते पुसयासी आपुल्या त्या कांतेसह बायजा घातली पायावर केली विनंती जोडून कर कृपा करा या मुलीवर पुत्र पौत्र द्यावे हिला ते समर्थांनी ऐकिले शिवरामासी हासत बदले अरे नशिबी नाही लिहिले विधात्याने पुत्र हिच्या जेवढे पुरुष जगतात तेवढे असती हिचे तात उगे न पडा पुंड्यात लग्न हिचे करण्याचा ते ऐकता शिवरामाला अनावर शोक झाला घेऊन त्या बायजाला परत आला मुंदावी परी त्या समर्थ वचनांनी बायजा आनंदली मनी निष्ठा गजाननाच्या चरणी जडली तेव्हापासून समर्थाचा एक भक्त पुंडलिक नामे मुंगावात त्याच्या संगे शेगावात बायजा येऊ लागली पहिल्या प्रथम अडथळा जननी जनके नाही केला शेगावास जाण्याला पुंडलिकाचे बरोबर त्यांना ऐसे वाटले साधू चरण इने धरिले तेच तिच्या करील भले निज कृपेने कल्याणा पुरुषत्व देतील जमातासी अशक्य ना काही संताशी ऐसा विचार मानसी करून राहिले स्वस्थ ते पुंडलिकाचे बरोबरी बायजा जाऊ लागली खरी तेने पुकार जगभरी ऐशा रीती जाहिली हे शेगावच्या वारीचे ढोंग आहे दोघांचे तरुणपणी मानवाचे मन परमार्थी लागेना बायजा आहे तरणी ज्वान पुंडलिका सही तारुण्य याची वारी विषय भान हीच आहे निसंशय परस्परे प्रीती जडली विषय सुखाची नवाडी भोगण्या ही युक्ती केली वाटते या उभयंतांनी पुंडलिक जरी माळी असता तरी हा संबंध योग्य होता बायजाच्या धरण्या हाता काकी तरुण दोघेही पुंडलिक आहे मराठी ही माड्याच्या आली पोटी म्हणून याची ताटा तुटी केलीच पाहिजे जातीस्तव या दोघांचे अंतर शुद्ध होते साचार नवता कामाचा विकार मनी उत्पन्न झाला भुलाई म्हणे बायजाशी तुका कारटे अहर्निशी पुंडलिकाच्या घराजाशी हे काही कडेना ऐसा तरुण वयात तुम्हा कशाचा परमार्थ कोल्हा न राही कुशीत उसाची या फडामधी वा पाहून बाटकाला बैल नाही पुढे गेला कारटे आमुच्या नावाला काढे उगे लावू नको भुलाई म्हणे नवऱ्यासी हिला नका ठेवू यासी ऐसी लावून द्यावे मोहोत्तरासी पाहा पोरगा माड्याचा ही पुंडलिकाच्या घरी जाते सदा त्यासी हितकुज करीते एकमेका पाहून भरते येते दोघा प्रेमाचे जाऊ चला शेगावास घेऊन या कारटीस सांगू अवघे महाराजास चाडे या बाईजीचे संतांशी अवघे कडते ते सन्निधीचे चाहते पोटा माझी कधी न निघते चंदनाच्या दुर्गंधी भुला शिवराम बाय जाबाई पुंडलिक भोकऱ्या आला तोही चौघे येऊन लागले पायी शेगावी श्री समर्थाच्या पुंडलिकासी पाहुन बोलू लागले दयाघन ही बायजा तुझी बहीण पूर्वजन्मीची पुंडलिका लोकनिंदा जरी करीती
तरी अंतरन द्यावे जप्रती, दोघे मिळून करा भक्ती सच्चिदानंद हरीची. भुले आपुल्या पोरीस लावू नको भलता दोष, ही बहीण भाऊ आहेत मुळीच पूर्व जन्मीची. शिवाय या बायजाला पोटे ही न नवरा भला, ही न आली करायला संसार मुळी जगामध्ये. ही राहील ब्रह्मचारी अशी जगे जन्मभरी, जनाबाई पंढरपुरी अशाच रीती राहिली गे. तिने नामदेव गुरु केला, ती शरण आली आम्हाला, माझ्या जनाबाईला कोणी न आता छळावे. ऐसे समर्थांचे भाषण शिवरामाने ऐकून, गेला असे गहिवरून शब्द न काही बोलावे. घेऊन आपल्या मुलीला शिवराम मुनगावासी आला, पुढे बायजाच्या वारीला अडथळा कोणी केला नसे. महाराज आपुल्या भक्ताप्रत सदैव रक्षण करीतात, ते कसेही थोडक्यात गोष्ट सांगतो एठाई. भाऊ राजाराम कवर एक होता डॉक्टर, पहा खामगावर दवाखान्याचा अधिकारी. त्यास दुर्धर फोड झाला, आणविले मोठ्या डॉक्टराला, औषध पाणी करायला खामगाव माझारी. बुलढाणा अकोला अमरावती येथून डॉक्टर आणले असती, शस्त्रक्रिया करण्याप्रती त्या भाऊच्या फोडाला. नाना औषधे पोटात दिली, विविध पोटीसे बांधली, शस्त्रक्रिया ही असे केली त्या झालेल्या फोडाला. कशाचा न उपयोग झाला, फोड वाढू लागला, वडील बंधूस धाक पडला त्या भाऊच्या दुखण्याचा. भाऊ तडमडे शय्येवरी, व्याधी असह्य झाली खरी, शेवटी त्याने अंतरी विचार ऐसा केला हो. आता हाच उपाय आठवावे सद्गुरु पाय, यावी न दुसरी सोय काही नसे राहिली. पडल्या पडल्या जोडी हात, म्हणे धाव धाव हे सद्गुरुनाथ, या लेकराच्या वृथांत किमपि आता पाहू नको. ऐसी श्रोते बिनवनी करू लागला क्षणोक्षणी, रात्र गेली उलटोनी सुमारे समय एकाचा. तमाने भरले अंबर, रात्रीचा तो शब्द कीर, खोलले हुकेने कांतार, दनानून गेले हो. तो एक दमनी आली, तट्ट्यावरी लागलेली, गाडी सहोती झुंपली, जोडी खिलाऱ्या बैलांची. कंठा माझी घांगरमाळा, वाजू लागल्या खडाखडा, मागे पुढे सोडिला होता पडदा दमनीस. दवाखान्याच्या दारापाशी दमनी आली निश्चयेसी, डॉक्टर पाहत होता तिसी करून आपल्या शय्येवर. तो एक उतरला ब्राह्मण दमनीच्या खाली भला, दार ठोठावू लागला डॉक्टराच्या बंगल्याचे. डॉक्टरांच्या बंधूंनी दार उघडले ते क्षणी, प्रश्न केला कोठोनी, आपण आलात या ठाया. ब्राह्मण बोले त्या कारण, माझे गजानामात ही धान, तीर्थ अंगारा घेऊन शेगावाहून आलो मी. डॉक्टर भाऊ कवराला जो का आहे फोड झाला, हा अंगारा पाठविला लावण्यात त्या फोडासी. प्यावयासी दिले तीर्थ, हे घ्या आपुल्या हातात, मी जातो आता परत, वेळ नमशी राहावया. तीर्थ अंगारा देऊन निघून गेला ब्राह्मण, त्या शोधाया कारण भावने शिपाई पाठविला. परीन पत्ता लागला, गाडी न दिसली कवनाला, भाऊ मनी घोटाळला, कशाचा ना तर्क चाले. फोडास लाविता अंगारा, तो तत्काळ फुटला खरा, येऊ लागला भराभरा त्या श्रोते फोडातून. एक घटका गेल्यावर तू गेला निघून पार, पहा किती आहे जोर समर्थाच्या अंगाऱ्याचा. भाऊस निद्रा लागली, व्याधी पुढे बरी झाली, हळूहळू शक्ती आली, भाऊ झाला पूर्ववत. दर्शना गेला शेगावास, तो समर्थ बदले ऐसे त्यास, माझ्या गाडी बैलास नुसता न चारा दिलास तू. हे सांकेतिक भाषण कळले भाऊ लागून, हृदय आले चंबळून त्या भाऊ कौराचे. त्या रात्रीचा ब्राह्मण खचित माझा गजानन, ते करासाठी धावून खामगावास आला हो. कवरे केले अन्नदान, त्या वैदीच्या निमित्त जाण, अंतर्ज्ञानी असती पूर्ण श्री गजानन अवलिया. असो एकदा समर्थ स्वारी, निगती झाली पंढरपुरी,
त्या श्रीचंद्र भागेतिरी विठ्ठलासी भेटावया. होती मंडळी बरोबर दिवस वारीचा साचार. स्पेशल गाड्या वरचे वर जाऊ लागल्या पंढरीला. जगू आबा पाटील हरी बापुना बा मंडळी दुसरी. सोडणी या शेगाव नगरी नागझरीला आले हो. त्या गावी माळावर आहे एक भुयार. येथे गोमाजी नामे साधूवर समाधीस्थ झालासे. झरे जिवंत पाण्याचे आसपास त्या मळाचे आहेत म्हणून गावाचे नाव पडले नागझरी. हा गोमाजी बोवासाचा गुरु महादजी पाटलाचा प्रथम आशीर्वाद झाला याचा शेगावीच्या पाटील वंशा. म्हणून पाटील शेगावचे गोमाजीला वंदून साचे. रस्त्यास लागती पंढरीचे ऐसा त्याचा परिपाठ. या परिपाठे म्हणून नागझरीसी येऊन अग्निरथात बसून निघते झाले पंढरीला. हरिपाटला बरोबरी समर्थांची होती स्वारी. बापुंना आणि दुसरी मानसे 550. आषाढ शुद्ध नवमीचा तो दिवस होता साचा. समुदाय वार करायचा येऊ लागला पंढरीसी. मेघ दाटले अंबरी क्वचित कोठे भूमीवरी. पर्जन्याची वृष्टी खरी होऊ लागली श्रोते हो. जय भूवैकुंठ पंढरपूर गजबुजन गेले फार. परती येता सागर जेवी जाय उचंबळुनी. प्रदक्षिणेच्या रस्त्यावरी ताडांची ती गर्दी खरी. जय जय राम कृष्ण हरी भक्त म्हणती उच्च स्वरे. शब्द कवनाचा कवनाला नये एका वयाला. ऐसा आनंदी आनंद चालला वानू कोठवर. नाथ निवृत्ती ज्ञानेश्वर सावता गोरा कुंभार. श्री तुकोबा देहूकर सोपान मुक्ता जनार्दन. या संताच्या पालख्या पंढरीस आल्या देखा. भक्तांनी उधळीला बुक्का आदर कराया कारणे. त्या योगे आकाशात बुक्क्याचे जणू झाले छत. सुवास उठला घमघमीत गर्दी तुळशी फुलांची. श्रोते त्या समयाला समर्थ आले पंढरीला. उतरले जाऊन वाड्याला त्या कुकाजी पाटलाच्या. हा प्रदक्षिणेच्या वाटेवरी वाडा चौफाड्या शेजारी. दर्शनाला भीड खरी झाली असे राऊरात. पोलीस हाता हातावरी उभे राहिले रस्त्यावरी. पथे चालले वारकरी भजन करीत हरीचे. एकादशीच साचार हरी पाठला बरोबर. बापूंना विना इतर गेले दर्शना हरीच्या. बापूंना मागे राहिला तो होता स्थानासी गेला. म्हणून त्यासी वेळ झाला मंडळी गेली निघून. स्नान करून आला घरी तो समजले ऐशा परी. दर्शनासी गेली सारी आताच मंडळी विठ्ठलाच्या. मग तोही निघाला पडत पडत दर्शनाचा धरून हेत. राऊडाच्या भोवती अमित गर्दी झाली लोकांची. मुंगीस वाट मिळेना ते हा बापूंना. केवी जाईल दर्शना शिवाय गरीबी पदरात. बापूंना म्हणे मानसी हे विठ्ठला ऋषिकेशी. कारे निष्ठुर झालासी मजला देई दर्शन. तू सावत्या माड्या कारण अर्णी गेलास धावून. देवी येई राऊडातून मज भेटाया पांडुरंगा. अरण होते 8 कोस तैसे नव्हे येत खास. मी मंदिराच्या सानिध्यास उभा आहे वाटेवरी. तुला लोक म्हणतात तू अनाथाचा असशी नाथ. मग कारे देवा मज प्रत उपेक्षिले या वेळी. ऐसा बहुत धावा केला शेवटी बापून हताश झाला. परत बिराडासी आला अस्तमानाच्या समयाला. मुक झाले होते म्लान अवघा दिवसाचे उपोषण. बापुन्नाचे अवघे मन विठ्ठलाकडे लागले. शरीर मात्र होते घरी मन मंदिराच्या सभोवारी. फिरत होते भिरीभिरी याचे नाव ध्यास हो. बापुन्नासी पाहून हसू लागले अवघे जण. हा बेटा अभागी पूर्ण कडून आला आपणा. शेगावाहून दर्शना पंढरीसी आला जाना. येथे येऊन खेळ नाना फिरला पहात गावामध्ये. याची दांभिक अवघी भक्ती यास कशाचा श्रीपती. ऐन वेळेला राहती गैरहजर दुर्दैवी.
कोणी म्हणाले बापुनाला वेदांत आहे अवघा आला, तो कशाशी दर्शनाला जाईल सांगा राऊळात. त्याचा भगवंत हृदयात आहे सर्वदा खेळत, वेदांत ऐसे मत दगडान माझी काय आहे. आपण वेडे म्हणून घ्याया गेलो दर्शन, बापुन्नाचा नारायण वाटेल तेथे उभा असे. मग दुसरा म्हणाला मग हा येथे कशाला आला, काशे गावी तयाला भेटला नसता ईश्वर. अहो हे वेदांती लोकां ज्ञान सांगती, शब्द चावटी हमेशा करती, अनुभवाचा लेश नसे. सगुणोपासना झाल्या पूर्ण, मग होणार आहे ज्ञान. न आल्यासी लहानपण, तरुणपणा येतो कसा. ऐसा उपहास तयाचा प्रत्येकांनी केला साचा, अवघ्या पुढे एकट्याचा टिकावला गावया पोटुनी. तो बापुन्ना बसला उपोषित, दातांसी लावणी दात, ते होते अवघे पहात, स्वामी निजल्या जाग्याहून. गरीबाचे साकडे साधूलाच एक पडे, सत्संगती ज्याला घडे तेच खरे भाग्यवान. समर्थ म्हणती बापुन्ना दुःख नको करूस मना, ये तुला रुक्मिणी रमणा भेटवितो एकाडी. तो महाराज उभे राहिले, कटी हात ठेविले, पाय खाली जुळविले, समचरण दवावया तावावया. तुळशी फुलांच्या माडाकंठी मूर्ती सावडी गोमटी, बापुन्नाच्या पडली दृष्टी शिर ठेविले पायावर. पुन्हा जो पाहे वरी समर्थ दिसले पहिल्या परी, तेने बापुनाच्या अंतरी अति आनंद झाला. धोतर पांगोटे आणि शेला जो घरी दृष्टी पडला, तोच त्याने पाहिला दर्शना जाता राऊळात. इतर म्हणाले महाराजास तसेच दर्शन आम्हास, होऊ द्या आम्हा आहे आस. पुनरपी श्रीच्या दर्शनाची ऐसे ऐकता भाषण, बोलते झाले गजानन. बापुन्ना सारिके आधी मन, तुम्ही करारे आपुले. ते तसे झाली आवरी, दर्शन घडविन निर्धारी. ही दर्शन वस्तू खरी, काय मिळे बाजारात. म्हणून मी आणून देऊ तुम्हा कारण, निष्पाप करा आधी मन, तरीच पुढचे घडेल हे. पहा समर्थांनी बापुनाला विठ्ठल साक्षात दाखविला, तुकाजीच्या वाड्याला संतत्व हा खेळ नसे. संत आणि भगवंत एक रूप साक्षात, गुणाच्या त्या गोडी प्रत कैसे करावे निराळे. काला घेऊन अखेरी मंडळी फिरली माघारी, बापुनाच्या अंतरी दर्शन ते ठसावले. याचे पुण्य करून पुत्र झाला त्या कारण, रसिक चतुर विद्वान संत सेवान जाई. बहुथा पंढरीच्या प्रसादाने पुत्र झाला त्या कारणे, म्हणून नाव त्याने ठेविले नामदेव बालकासी. कवठे बहादूर गावाचा एक माडकरी होता साचा, तो वऱ्हाड प्रांताचा म्हणून उतरला वाड्यात. तेथे आषाढी द्वादशी मरी आली मुक्कामाशी, त्या पंढरपुरा कुरुक्षेत्राशी मग काय विचारिता. प्रेता मागे चाले प्रेत, पोलीस शिरती घरात, यात्रा काढून देण्याप्रत डॉक्टराच्या हुकुमाने. वारकऱ्याला ओढिती गाडी माझी बसविती, चंद्रभागेच्या पार करीती कुर्डवाडी रस्त्याला. हा कवठे बहादूरचा वारकरी झाला मरीने आजारी, धाड होती वरचे वरी उलटी मुडीच थांबेना. गोडे हाता पायासी येऊ लागले बहुवशी, कोणी न जाई त्याच पाशी शुश्रूषा त्या करावया. पोलीस भयाने हे वृत्त कळविले ना कोणाप्रत, शेगावीचे समस्त लोक जाया निघाले. वाडा घटकेत मोकळा झाला, हा वारकरी मात्र होता पडला. कठीण काळच्या समयाला कोणी न येती उपयोगी, लोक सुखाचे सोबती संकटकाली ओहेरिती. तेथे एक रक्षण करती संत अथवा देव हो. तो पाहून प्रकार श्री गजानन साधूवर, म्हणाले हा ओसरीवर निजला यास घेऊन चला. लोक म्हणती गुरुराया हा बहुतेक मेला सदया, याच्या नादी लागता वाया संकट येईल आपणा ते. 50 माणूस बरोबर
आपल्या एदवा साचार, मरीचा तो झाला जोर, सांप्रत या पंढरीसी. अशा स्थितीत एठाई थांबणे हे काही बरे नाही. चला जाऊ लवलाही चंद्रभागेच्या पलीकडे. तो महाराज म्हणती अवघ्याला, तुम्ही कसे खुडावला आपल्या देशबंधूला सोडिता हे बरे नव्हे. ऐसे वधून जवळ गेले, वारकराच्या करा धरले, त्यासी उठून बसविले आणि केले मधुरोत्तर. चाल बापा उठू आता, जाऊ आपल्या वऱ्हाड प्रंता. वारकरी म्हणे गुरुनाथा, आता वऱ्हाड कशाचे हो. समीप आला माझा अंत, जवळ नाही कोणी आप्त. तई म्हणाले सद्गुरुनाथ, वेड्या ऐसा भिऊ नको. तुझे टळले गंडांतर, ऐसे बदून ठेविला कर. त्या वारकराच्या शिरावर धाड उलटी बंद झाली. वाटू लागली थोडी शक्ती, उभा राहिला त्वरित गती. संताने ज्या धरिले हाती, त्या ते निज मने यमिनी कैसा. घटकेत झाला पहिल्या परी, मंडळीच्या बरोबरी. चंद्रभागेच्या पहिलतीरी, आला समर्था समवेत. आनंद झाला फार त्यासी, वंदी समर्थ चरणासी. म्हणे दयाळा काढिले मशी, दाढेतून काळाच्या. ऐसा घडता चमत्कार, भक्त करती जय जयकार. आले कुर्डुवाडीवर, निर्धास्तपणे सर्वही. पंढरीची करुण वारी, आली शेगावा प्रतिसारी. मंडळी ती बरोबरी, श्री गजानन स्वामीच्या. एक कर्मठ ब्राह्मण, घ्याया आला दर्शन. त्या शेगावा कारण, श्री गजानन स्वामीचे. तयाने स्वामीची कीर्ती, निज देशी ऐकली होती. म्हणून आला दर्शनाप्रती, फार लांबून त्या ठाया. सोवळे ओळे त्याचे अति, तो होता मध्वमती. हट्टू झाला परमचित्ती, समर्थासी पाहता. व्यर्थ आलो म्हणे एथ, या वेड्यासी वदन्याप्रत. हा भ्रष्टाचार आहे सत्य, सार्वभौम शिरोमणी. सोवळे ओवळे एथ मेले, अनाचाराचे राज्य झाले. अशा पिशाला म्हणू लागले, साधू लोक हाय हाय. तो तया मठात काळे कुत्रे झाले मृत. पडले होते त्याचे प्रेत, येण्या जाण्याच्या वाटेवरी. त्या श्वाना ते पाहून, ब्राह्मण झाला मनी खिन्न. आणू कसे जीवन, श्वान मध्ये पडला हा. याला न कोणी उचलती, गांजा सदैव धुन किती. या वेड्या ते वंदिताती, महाराज महाराज म्हणून. जडो याचे साधूपण, मला बुद्धी कोठून. झाली याचे दर्शन, घ्याया काहे कळेना. याचा संशय फेडावया, समर्थ आसन सोडून या. हे ते झाले तया ठाया, जे ते होता ब्राह्मण. आणि म्हणाले तया प्रथा, पूजा करावी यथास्थित. कुत्रे झाले नाही मृत, संशय उगा घेऊ नका. ते ऐकून रागावला, निज समर्था बोलू लागला. अरे नाही वेड मला, तुझ्या सम लागलेले. कुत्रे मरून झाला प्रहर, त्याचे प्रेत रस्त्यावर. पडले याचा विचार, तुम्ही न कोणी केला की. ऐसे ऐकता विप्राला, समर्थांनी प्रश्न दिला. आम्ही भ्रष्ट आम्हाला, तुमच्या समज्ञान नाही. परिखंती न करा तिडभर, पाणी आणा या ठागर. घेऊन चलावे सत्वर, माझ्या मांगे विप्रवरा. ऐसे बोलून कुत्र्यापासी, येते झाले पुण्यराशी. स्पर्शपदाचा करता त्याशी, कुत्रे बसले उठून. तो पाहता चमत्कार, ब्राह्मण झाला निरुत्तर. म्हणे याचा अधिकार, थोर आहे देवापरी. मी व्यर्थ निंदा केली, योग्यता ना जाणली. ऐसे म्हणून घातली, समर्थाच्या मिठी पाया. माझे अपराध गुरुवरा, आज सारे क्षमा करा. वरद हस्त ठेवा शिरा, मी अनंत अपराधी. तूच सोवडा साचार, एक आहे भूमीवर. करण्या जगाचा उद्धार, तुम्हा धाडिले ईश्वराने. श्रोते त्याच दिवशी भली, समाराधना त्याने केली. कुशंका मनाची पार फिटली, दीन झाला अत्यंत. प्रसाद घेऊन गेला परत, आपुल्या तो देशाप्रत. समर्थ साक्षात भगवंत,
ऐसी प्रचिती आली तया स्वस्ती श्रीदासगणो विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ भाविकांना बोध सत्पथ हेची इच्छा दासगणू शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 18 समाप्तम्।